व्यवस्थित जाईल मला देत नाही ना निवेदन, खुर्चीला देता यार मी तर कुठेही येईल. मी त्या मॅडमला म्हटलं मला माहिती नव्हतं तुमचा मोर्चा आज इथे कुठल्या कारणासाठी, कारण मॅडम आमच्या पुरवठ्याच्या विषयीच्या ह्याच्यामध्ये चांगलं काम करतात. म्हणून मी त्यांना म्हटलं की आमचे SIO आहेत इथेच, त्यांचा विषय असेल तर त्यांच्याशी आपण डिस्कस करून हा विषय निघून जाईल. हा विषय यांची कल्पना म्हणून पोलिसांकडे होती माहिती आम्हाला निवेदन दिलं नाही ना की आम्ही हरकत नाही. कोण बोलणार असेल भारतीय बौद्ध महासभेचे पहले प्रेजेंटेशन करा थोड़ा विषय साहेब फिरा थोड़ा इस साइड फिरू ये साइडला फिरा. महामहिम राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली विषय आहे बौद्धगया विहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात घेण्याबाबत कायद्यात बदल करण्याबाबत. महोदय, सम्राट अशोक यांनी इसवी पूर्व 3ऱ्या शतकात महाबोधी महावीराचे बांधकाम केले. तथागत बुद्धांना ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाली ते बोधी वृक्ष यात महाबोधी महाविहार परिसरात आहे. या देशातीलच नव्हे तर जगभरातील बौद्ध अनुयायी भिक्खू आणि पर्यटक या स्थळांना भेट देतात. मात्र या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आज बौद्धांच्या ताब्यात नाही. महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे 1952 पासून आंदोलन होत आहे. तरी सुद्धा 1992 पासून आंदोलन होत आहे. तरी सुद्धा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलण्यात आला नाही. त्यामुळे 5 हिंदू धर्मीय यांचे प्राबल्य असल्याने बौद्धगया येथील महाविहार येथे पंडे आणि ब्राह्मणवादी पूजा आणि कर्मकांड करीत असतात. त्यामुळे या रूढी परंपरांना तथागत गौतम बुद्ध यांनी नाकारले. तीच कर्मकांड येथे सुरू आहेत. जागतिक वारसा म्हणून मान्यता प्राप्त बौद्धगया येथील महाविहार व्यवस्थापन कायदा तातडीने बदलण्यात यावे अशी आमची मागणी आहे. याकरिता सदर आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट श्रद्धेय प्रकाश आंबेडकरजी साहेब तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार आव्हानानुसार तसेच भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या पुढाकाराने तसेच समता सैनिक दल व विविध बौद्ध संघटना यांच्या वतीने आज दिनांक 12 मार्च 2025 देशभरातील बौद्धांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संयुक्त आंदोलन करीत आहेत. आमच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत. महाबोधी महाविहार बौद्धगया विहार हे पवित्र बौद्ध स्थळ धर्मस्थळ असून बौद्धगया महाविहार कायदा 1949च्या अन्यायकारक कायदा हा रद्द करावा. बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात यावे. जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास निधी आणि सुविधा तात्काळ देण्यात याव्यात. आपला देश स्वातंत्र्य झाल्यावर 26 जानेवारी 1950 पासून घटना लागू झाली आहे. त्यावेळी भारतीय राज्य घटनेचे कलम 13 नुसार घटना लागू होण्यापूर्वी केलेले सर्व कायदे आणि नियम निरस्त केले आहे. मात्र तरी देखील देशात 1949चा नियम बाह्य कायदा लावून बौद्ध समूहाचे धार्मिक अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत. आपण देशाचा प्रमुख आहात. याकरिता केंद्र सरकार आणि बिहार सरकारने आपले विशेष अधिकार वापरून 1949चा कायदा दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात यावे म्हणून आपणास हे आम्ही निवेदन करण्यात येत आहे. निवेदन त्यांच्याकडे मॅडम तुम्ही या ना या मॅडम संजय पवार कुठे आहे? संजय पवार गमरे
बस लेट आहे आज. या आता परत